नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। 4600 रुपये कोटीच्या चेकवर आता सही झालेली आहे आणि आता सही झाल्यामुळे पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आलेत त्यांनी चेक करा लगेच पैसे वगैरे आलेत का। शासनाने तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत, काही सूचना दिलेल्या आहेत, त्यांचं आपण पालन सुद्धा आता कुठल्या आहे ते आपल्याला पालन करायचं आहे। रकमेत वाढ केली जाणार आहे का नाही हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे। तोपर्यंत काय करायचं, आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। हे बघा मित्रांनो, इथं लक्षात घ्या, आता आपण बातमी दाखवत आहोत महत्त्वाची। 4600 रुपये कोटीच्या चेकवर सही करून इथे आलो। लक्षात घ्या, आता आपल्याला वाटत होतं की पैसे नाही येणार नाही, परंतु जे काही बाकीच्या राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या अकाउंटवर आता लवकरच पैसे पडणार आहेत, किंवा आज सुद्धा पडू शकतात। त्यांनी आता जे काही राहिलेल्या महिला होत्या त्यांच्या अकाउंटवरती पैसे टाकलेले आहेत असं त्यांनी म्हणणं आहे। 4600 रुपये कोटींचा चेक हा आता बँकेत गेलेला आहे कधीच, आता त्याचे पैसे सुद्धा आपल्यात लवकर येणार आहेत। लक्षात घ्या, इथं काय म्हणत बघा, विरोधक लाडकी बहीण योजनेचा निवडणूक नंतर बंद पडणार असा अपप्रचार करत होते, अडचण आणण्याचा प्रयत्न करत होते। मात्र लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, योजना कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही असा दिलासा अजित पवार यांनी दिला। आणि या कार्यक्रमाला येण्यापूर्वीच हप्त्यासाठी 4600 कोटी रुपयांचा धनादेशवर सही सुद्धा करून इथे आल्याची माहिती त्यांनी दिली। आता लक्षात घ्या, बुलढाणा इथे हा कार्यक्रम झाला, बुलढाणा कार्यक्रम ज्यावेळेस झाला त्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं की मी सही करून आलेलो आहे। 4600 रुपये कोटींची जे काय चेक आहे त्याच्यावरती माझी सही झालेली आहे आणि तो चेक आता गेलेला आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींनो, कुणीही टेन्शन घेऊ नका, तुमच्या अकाउंटवर देखील लवकरच पैसे हे पडणार आहेत, त्यांनी असं सांगितलंय। पुढे काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। लक्षात घ्या, पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा विरोधकांनी खिल्ली उडवली, आताही विरोधक त्यात अडचणी आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत। यामुळे लाडक्या बहिणींना घाबरून जायचे काम नाही, मात्र योजना पुढे सुरू ठेवायची असेल तर येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला निवडून द्यावं लागेल असंही त्यांनी स्वतः इथं म्हणलेलं आहे। लक्षात घ्या, आता तुम्हाला तर गोष्ट कळली असेल की काय आहे। आता पुढे महत्त्वाच्या सूचना आहेत त्या लक्षात घ्या। आपल्याला सगळ्यांना माहित होतं की पैसे जे आहेत ते खात्यात जमा झाले का नाही ते बघूया आपण। इतक्या खात्यात जमा झालेली रक्कम, आता लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातील एक मोठी योजना आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं आहे आणि जेव्हा योजना घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणले की ही फसवी योजना आहे, परंतु आतापर्यंत 1,60,00,000 पैसे जमा झाले होते। आणि आता बघा, कालपासून ज्यावेळेसपासून 4600 रुपये कोटींचा जो चेक वटवला तिथून नंतर 40 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याचं सुद्धा पुढे आलेलं आहे। त्यामुळं ज्या आपल्या महिला आहेत ज्या आता त्यांना असं वाटतं की आपल्याकडे अजून पैसे आलेले नाहीत, त्यांनी मोबाईलवर चेक करा तुमच्या एकदा की मोबाईलमध्ये तुमच्या पैसे आलेले आहेत का, कारण तुम्हाला डायरेक्ट मेसेज येण्यापेक्षा तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे सुद्धा जाऊन पडू शकतात। त्यासाठी तुम्हाला काही सूचना आहेत ते मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम जर तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत असाल तर तुम्हाला काय करायचंय, तुमचं ऑनलाईन बँकिंग ज्यावेळेस असतं मोबाईलवरती त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे ॲप्लिकेशन असतं बघा मोबाईलवरती, तर त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे। तुमचं रकमेत जे काही ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट्स असतात त्या स्टेटमेंट्स तुम्हाला बघायचं आहे आलंय का नाही ते। पुढं म्हणजे आता जर तुम्हाला कळत नसेल की आपलं ऑनलाईन बँकिंग आहे का नाही तर तुम्ही एकदा बँकला व्हिजिट करा। बँकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यांना विचारायचं आहे की आमचे पैसे जमा झाले आहेत का नाहीत हे आम्हाला चेक करायचं आहे, त्यासाठी ते तुम्हाला मदत करतीलच। आणि जी काही आता पुढची जी महत्त्वाची बातमी होती की ओवाळणीची रक्कम वाढली, लाडकी बहीण योजना, लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनाची रक्कम वाढवली का नाही हे अजून काही कळलं नाही, कारण काही महिलांचं मला तर असे कमेंट्स आले की आम्हाला दोन्ही हप्ते मिळून 2300 रुपये आले। आता हे दोन्ही हप्ते मिळून 2300 रुपये कसे आले, तर मी तुम्हाला सांगतो असं की 4500 रुपयेच आले होते, परंतु बँकेने त्यांचे पैसे काटले गेलेले आहेत। लक्षात घ्या, त्यामुळं तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्ही तुमची जी रक्कम आहे ती वाढूही शकते, कोणाकोणाची कमी होऊ शकते। आता कोण म्हणले की आम्हाला 2200 रुपये आले, मला ऑलरेडी 3000 रुपये आले होते परंतु परत 2200 रुपये आले। आता हे कसे काय आहेत ते आपल्याला माहीत नाही, परंतु लक्षात घ्या, ज्यांचे पैसे बँकेने कापले आहेत त्यांना सुद्धा बालविकास विभागाने म्हणजेच आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की कोणीही कुठल्याही बँकेनं कोणाचेही पैसे कापू नये, कारण काय होतंय की सगळ्यांचे मेहनतीचे पैसे आहेत ते म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे आहेत हे विनाकारण कापले जाऊ नये असं त्यांचं हे आहे, स्वतः त्यांचं म्हणणं आहे। तर लक्षात घ्या, 4600 रुपये कोटीचा चेक हा सही झालेला आहे आणि लवकरच तुमच्या अकाउंटवरती पैसे पडायला सुरुवात होणार आहे आणि पडतील सुद्धा। त्यामुळं कुणीही घाबरून जायचं काम नाही, प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये आज किंवा उद्या नाहीतर ह्या पुढच्या आठवड्यामध्ये येईल त्या पैसे पडणार आहेत। आणि पुढचा जो आता वाटपीचा कार्यक्रम आहे, कोणी म्हणाल की अजून आम्हाला आलंच नाही दादा, तुम्ही 1 2 3 म्हणताय आलंच नाही, परंतु लक्षात घ्या, ज्यांना नाही आले त्यांना छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिकमध्ये पुढचा जो कार्यक्रम होणार आहे
त्याच्यामध्ये राहिलेल्या महिलांना पैसे येणार आहेत. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका. पुढचा जो हप्ता असणार आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा नाशिकमध्ये होणार आहे. आणि आता जो कालचा जो 46 रुपये कोटीचा जो झाला त्याच्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेल्या आहेत. अजून काही जणांना आली नसतील तर येतील, नसेल तर पुढच्या आठवड्यापर्यंत येतील. लक्षात घ्या ह्या गोष्टी. जसं जसं मी नवीन अपडेट येतील तसं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.